गुड आफ्टरनून माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओची टायटल आणि व्हिडिओची थंबनेल पाहून तुम्हाला लक्षात आलेच असेल बिलकुल की नगर परिषद तर्फे जे एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात आलेल्या होत्या ग्रुप सी साठी त्या संदर्भातली फायनल रिस्पॉन्स शीट आपल्या नगर परिषदेच्या वेबसाईटवरती पब्लिश झालेली आहे. आणि त्या अंतर्गत त्यांनी असं म्हटलं आहे की जेवढ्या काही नंबर ऑफ क्वेश्चन्स वरती आपल्या विद्यार्थी मित्रांनी ऑब्जेक्शन्स रेज केले होते ते ऑब्जेक्शन्स सॉल्व्ह झालेले असून ते प्रत्येकाच्या लॉग इन आयडी मध्ये लवकरच अवेलेबल करून दिले जाणार आहेत. आणि ही जी फायनल आन्सर की असेल जी की आपापल्या लॉग इन आयडी मध्ये अवेलेबल करून दिली जाईल ती फुल अँड फायनल आपली आन्सर की असणार आहे. याच्यानंतर नेक्स्ट आन्सर की आपल्याला अवेलेबल करून दिली जाणार नाहीये. ओके, तर चला आपण बघू आपल्या अकाउंट्स अँड ऑडिट. त्यापूर्वी तुम्ही ते पाहू शकता सदर प्राप्त आक्षेपांबाबत TCS कंपनीकडून निर्णय घेण्याची कारवाई सुरू असून ती अंतिम झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वरील माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संवर्गनिहाय व सत्रनिहाय घेण्यात आलेल्या आक्षेप हरकत कंपनीमार्फत स्वीकृत झालेस त्या सत्राची सुधारित आन्सर की म्हणजेच काय आपली उत्तर तालिका संबंधित उमेदवाराच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हा निर्णय विद्यार्थी मित्रांनो हे सगळ्यात महत्वाचे बघा, हा निर्णय अंतिम राहणार असून यावर कोणतेही आक्षेप अथवा हरकत विचारार्थ घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे बाळांनो नगर परिषदेतर्फे किंवा आपल्या TCS तर्फे जे फायनल आन्सर की आलेली आहे ना तीच आता आपली फुल अँड फायनल आन्सर की असणार आहे. त्याच्यावरती आपल्याला फर्दर ऑब्जेक्शन घेण्याचा काही स्कोप असणार नाहीये. ओके, तर चला इथे तुम्ही पाहू शकता संवर्ग निहाय त्यांनी इथे शिफ्ट मेन्शन केलेली आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन मेन्शन केलेले आहेत आणि ऑब्जेक्शन रिसिव्ड पण मेन्शन केलेले आहेत. आणि त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये त्यांनी नंबर ऑफ क्वेश्चन्स ज्याच्यासाठी ऑब्जेक्शन रेज झालेले आहेत ते पण मेन्शन केलेलं आहे. ओके, तर आपण काय करू आपल्या अकाउंट्स अँड ऑडिट पोस्ट साठी आपण जी बॅच कंडक्ट केली होती त्या संदर्भात महत्वाची माहिती बघू. ओके, बघा 15 आणि 16 मध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिसेस याच्यामध्ये शिफ्ट 1 मध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती होते 100, ऑब्जेक्शन्स किती रेज झालेले आहेत 112 आणि किती क्वेश्चन संदर्भात ऑब्जेक्शन आलेले आहेत तर 27. म्हणजे इन टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 112 विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज केले आणि 27 क्वेश्चन संदर्भात ऑब्जेक्शन रेज झालेले आहेत. कुठले बाळांनो शिफ्ट 1 मध्ये. तर आपल्या शिफ्ट 2 मध्ये बघा अगेन 100 क्वेश्चन होते, 73 नंबर ऑफ कॅन्डिडेट्सनी काय केलेलं ऑब्जेक्शन रेज केलेले आहेत आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स ज्याच्यासाठी ऑब्जेक्शन रेज झाली आहे ती आहे 30. ओके, चला ही एक शॉर्ट माहिती होती जे प्रसिद्धी पत्रक आता आपल्या नगर परिषदेच्या वेबसाईटवरती नोटिफाय झाले त्या संदर्भात. पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, रोहित गाडे आणि टीम या आपल्या विद्यार्थी मित्रांतर्फे नगर परिषदेच्या जागावाढ संदर्भात एक मोहीम राबवली जात आहे. ओके, तर माझी तुम्हाला एक कळकळीची अशी विनंती आहे, तर प्लीज तुम्ही रोहित गाडे आणि टीमला प्लीज 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 तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून शासनाचा निर्णय 100% जागा भरण्याचा असून सुद्धा नगर परिषदेमध्ये जवळपास शासन फक्त सध्या 40% जागा भरत आहे. तर प्लीज मी तुम्हाला पुन्हा अशी विनंती करतो की रोहित गाडे आणि टीमला लवकरात लवकर तुम्ही ज्या पद्धतीने मदत करू शकता त्या पद्धतीने मदत करा सो दॅट आपल्या जागावाढीला मदत होऊन लाखो विद्यार्थ्यांचं भलं होईल. ओके, चला धन्यवाद.